तर माझ्या ग्रुपमध्ये एक जण होते. ते म्हणाले, की "काकू आपला एक प्रचारक हॉस्पिटलमध्ये आहे. तर त्यांना आपण भेटून जाऊयात का?" म्हटलं, "चालेल, काही हरकत नाही." त्यामुळे त्याची जी रूम आहे, त्याच्या शेजारीच गच्ची आहे. तर तिथे आपण अग्निहोत्र करू शकतो. म्हटलं, "चालेल, काही हरकत नाही." मग आम्ही गेलो. त्या व्यक्तीशी भेटलो, बोललो. त्यांनाही बरं वाटलं खूप. आणि मी असं म्हणत होते, की नाही आता आम्ही अग्निहोत्र पण इथेच करतोय. तर त्यांना आनंद झाला, की चला आजचं माझा अग्निहोत्र मिळेल मला. तेवढ्यात डॉक्टर आले. तर उत्साहाने त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, की "डॉक्टर ही अशी-अशी मंडळी आलेली आहेत बाहेरगावाहून आणि असं-असं प्रचाराचं काम चालू आहे आणि आताचं अग्निहोत्र ते इथे करणार आहेत." तर डॉक्टरांनी लगेच रिॲक्ट झाले ते. त्यांना बाकीच्या काही गोष्टी काही माहिती नव्हत्या. काही बोलणंही झालेलं नव्हतं. त्यामुळे ते म्हणाले, की "नको, नको. इथे काही करायचं नाही काही. इथे सगळे पेशंट लोकं आहेत. त्यांना डिस्टर्ब होईल. तर इथे करू नका." तर मी घड्याळाकडे बघितलं. तर 7 एक मिनिटं होती. मी पटकन किट घेतलं आणि खाली उतरले. खाली उतरले, इकडे-तिकडे पाहिलं, फुटपाथ होता आणि म्हटलं आता कुठे करावं, कुठे करावं? म्हटलं जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे. म्हणून नॅपकिन काढला. तिथली जमीन झटकली आणि तिथेच मांडी घालून बसले फुटपाथवर. फुटपाथवर. आणि पात्र पेटवलं. पात्र पेटवल्यावर म्हणजे पात्र पेटवत असताना आसपासचे लोक बघत होते. पण पेटवल्यानंतर जवळ आले आणि इतके लोक मंडळी जवळजवळ 100 एक लोक जवळ आले. त्यांना अग्निहोत्र सांगायला मिळालं. अग्निहोत्र सांगितलं गेलं, अग्निहोत्र झालं. आपोआपच प्रचार झाला.